निशिकांत शिंदे हे आज नाही 20 वर्षापासून काम करतात LICच्या माध्यमातून. ते तेजस ठाकरेंचे हे आहेत, पी आहेत आणि त्यांची मातोश्रीवरची जी निष्ठा आहे त्याला काही मोल नाही आहे. अनेक सामाजिक कामं ते आतापर्यंत करत आलेले आहेत. मग ते कबड्डीचे असू दे, मुलांचा असू दे, स्कॉलरशिप असू दे, अनेक काही असू दे, सगळ्या गोष्टी किंवा हॉस्पिटलला वगैरे पेशंट लोकांना जेवण देणं असू दे, अ, अ, गरजू लोकांना मदत करण्याचं असू दे. त्यामुळे निशिकांत शिंदे ह्या वार्डासाठी काही नवीन नाही आहे. सुनील शिंदे आमदार झाले होते, सक्रिय आहेत. पण सदा समाधान सरवणकर पण त्यावेळेला बाहेरचाच होता, तो ह्या वार्डातला नव्हता. पण मातोश्रीची एकनिष्ठ असल्यामुळे समाधान सरवणकरला लोकांनी ऍक्सेप्ट केलं ना, निवडून आणला. त्यामुळे बाळासाहेबांनी शेवटचं जे भाषण केलं ते फार महत्वाचं आहे. बाळासाहेबांनी सांगितलं की जसं तुम्ही मला सांभाळला तसं तुम्ही उद्धवला सांभाळला, अजितला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उद्धार करून घ्या. पण बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब गेल्यानंतर ज्या गद्दारांनी पक्षामध्ये उभी फूट पाडली आणि बाळासाहेबांच्या हृदयामधला धनुष्यबाण हा त्यांचा हृदयातला एक प्रकारे रामाचा धनुष्यबाण बाळासाहेबांनी ते दैवत मांडलं होतं, दैवत. आणि बाळासाहेबांच्या देवाऱ्यामध्ये मातोश्रीमध्ये त्या धनुष्यबाणाला पूजेला लावलेलं आहे. जे कृत्य पार्टीमध्ये बाळासाहेब गेल्यानंतर करायला नको पाहिजे ते एकनाथ शिंदेनी केलं. आणि आज एकनाथ शिंदेची जवळजवळ 5 लाख कोटीची संपत्ती आहे, एक रिक्षावाला. आणि मग ते म्हणतात की आम्ही उठाव केला. उठाव कुणाचा करता? बाळासाहेब गेल्यानंतर बाळासाहेबांचं शेवटचं भाषण तुम्ही ऐकलं असतं, मग त्यावेळेला उद्धव साहेब तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार होते. मग तुम्ही मुख्यमंत्री पद का नाही घेतलं? पक्षाची उभी फूट पाडली, पक्ष अर्धा पक्ष घेऊन गेला, धनुष्यबाण घेऊन गेला. त्यावेळेला आनंद तरेंनी सांगितलं होतं की ह्या एकनाथ शिंदेला सांभाळा, हा स्वतःच बघतोय. उद्या ह्या पक्षाला नारायण राणे, उद्याचा भविष्यातला नारायण राणे होणार आहे. आणि तसंच झालं. पण उद्धव साहेब कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी दाखवून दिलं कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख काय असतो. ज्या पद्धतीने पूर्ण देशामध्ये हाहाकार माजला मृत्यूंचा, महाराष्ट्र त्या प्रमाणात सावरलं सगळ्यांना आणि पूर्ण निपक्ष सर्व धर्मियांना सेवा बरोबर. अशा पद्धतीमध्ये आज पक्ष अडचणीत असताना जे 40 लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष त्यांनी फोडला आणि एक आघात केला आईवरतीच म्हणावं लागेल. त्या पद्धतीवर आज पक्ष परत उभा राहिलाय. बघा, एक शाळा असते, विद्यार्थी शाळा शिकून निघून जातात, पण परत विद्यार्थी येतात ना, ते मास्तर तेच शिकवत राहतात. विद्यार्थी गेले म्हणून शाळा बंद नाही होत. तशी ही शाळा परत उभा राहिली. हे वटवृक्ष आहे, हे वडाचं झाड आहे. त्यामुळे आज निशिकांत शिंदे आज प्रभादेवी मधल्या मतदार राजांनी सगळ्यांनी मनामध्ये घेतलेला आहे. आणि त्यामध्ये प्लस पॉइंट काय झालाय की हे दोघं भाऊ एकत्र आले. जी बाळासाहेबांची इच्छा होती ह्या दोघांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचा उद्धार करावा, आणि ते एकत्र आल्यामुळे एक नवीन संचार आलेला आहे लोकांच्या मध्ये. आणि लोक आता पेटून उठले. लोकांनी ठरवलंय जिथं मशाल असेल तिथे मशाल, जिथे इंजिन असेल तिथे इंजिन, आणि जिथं तुतारी असेल तिथे तुतारीला कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून. पण ज्या पद्धतीने पूर्ण देश आज रसातळाला गेलेला आहे, ह्या दोन गुजराती सत्तेमध्ये आणि 2 गुजराती विकत घेणार आहे पूर्ण देश. आणि आर्थिक स्थिती फार बिकट झालेली आहे. नोकऱ्या नाहीत, बेरोजगारपणा आलेला आहे, गरिबी आलेली आहे, महागाई वाढलेली आहे. यावरती निशिदादा काय मात करतात आणि आधी निशिदादांनी काय काय केलंय? निशिदादांनी तर सामाजिक सेवेमध्ये भरपूर काम केलंय
आणि सुनील शिंदे ह्या वार्डाशी कनेक्ट असल्यामुळे, आमदार असल्यामुळे निशिकांत शिंदे हे बहुमताने निवडून येणार आहेत. लक्षात ठेवा, बहुमताने निवडून येणार आहेत. आणि समोरच्याचे पायाखालची माती घसरले, पण भाजपा हा आता त्यांच्या पायातली माती घसरल्यामुळे कुठंतरी आता ईव्हीएम मशीन आहे त्याच्यामध्ये छेडछाड करायचा प्रयत्न आहे. कारण जे मृत्यू मतदार झालेले आहेत त्यांना सुद्धा त्यांनी त्या मतदार यादीमध्ये घेतलेलं आहे आणि त्यांच्या नावावर मृत्यू मतदार आहेत त्याच्यावरती कुणी येऊन फ्रॉड मतदान केलं. आता त्यांच्या 2-3 स्ट्रॅटेजी आहेत. एक फ्रॉड मतदान करणं, एक ईव्हीएम मध्ये हँग करणं, समजलं ना, तिथे छेडछाड करणं. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपाला मुंबईमध्ये सत्ता आणायची आहे आणि मुंबई ही त्यांना केंद्रशासित करायची आहे, महाराष्ट्रामध्ये ठेवायची नाहीये. आणि ते ते जे आहे त्यांचं कटकारस्थान, आता भाजपा हटाव, महाराष्ट्रातून भाजपा हटाव हे एकच मोहीम आहे. आणि ती मोहीम उद्धव साहेब आणि राजसाहेब हे पूर्ण करणार आणि पूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्या बाजूने आहे. आणि निश्चित दादाला आज आपल्या प्रभादेवी एरियामधील सर्व सर्व मोठ्या प्रमाणात वोटिंग करणार आहेत, मोठ्या प्रमाणे. कारण शेवटी मातोश्रीचा आदेश आहे आणि मुंबई आपल्याला केंद्रशासित झाली तर ह्या प्रप्रांतीपासून आपल्याला आपण इथले आपण प्रस्थापित आहे आणि ते विस्थापित आहेत, आपल्याला विस्थापित व्हायला लागेल आणि ते प्रस्थापित होतील. त्यामुळे आम्हाला त्यांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपाला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं आहे. आता ह्या नगरसेवकाच्या मध्ये आपलाच मराठी माणूस महापौर बसणार आणि नंतर येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये भाजपाची जागा आम्ही भाजपाला दाखवून देणार. एवढं लोकांच्या मध्ये आक्रोश आहे आणि आपली सीट 100% येणार. आणि लोकांना माझी विनंती आहे, जे आहेत त्या इतर पक्षातले पण आहेत त्यांना पण विनंती आहे, तुम्ही आता ही मराठी माणसाची लढाई आहे, मराठी माणूस टिकवण्याची लढाई आहे. त्यामुळे सर्व पक्षाच्या मराठी लोकांनी जिथं जिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल उमेदवार असेल त्याला मशालला देणं, इंजिनला देणं वोटिंग, आणि जिथं तुतारी असेल तिथं तुतारीला देणं. सगळे म्हणतात ना निशिदादाला का निवडून द्यायचंय, तर त्याचं कारण असं आहे की निशिदादा आत्ताच नाही, कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून तरुण मुलांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत. काही मुलांना शिक्षणामुळे सर्व्हिस मिळत नाही, बरोबर, तर निशिदादांनी सर्व्हिस न मिळणाऱ्या मुलांना हॉटेलमध्ये असे छोटे छोटे उद्योगधंद्यामध्ये स्वतः त्यांनी कामाला लावलंय. दुसरी गोष्ट, रस्त्यावर धंदे करतात, छोटी छोटी धंदे करणारी मुलं आहेत जे कमी शिकलेले आहेत, त्यांच्याकडे बीएमसी सतत त्रास देते. ते सगळं निशिदादा आमच्या हँडल करतात. आज 15 वर्ष झालं ते सतत प्रत्येक मुलाच्या पाठीमागे अगदी आमच्या घरच्या सारखे सतत उभे आहेत. म्हणून आम्हाला ते हवेच आहेत. ह्याच्यामध्ये कोरोनामध्ये कमीत कमी 10,000 कुटुंबांना निशिदादांनी इंजेक्शन पुरवलेली आहेत. त्यामुळे आज किती लोकांचे जीव वाचले, यासाठी आम्हाला निशिदादा पाहिजे. निशिदादांविषयी मी बोलणार आहे, कारण का आम्ही निष्ठावंत आहेत आणि ते सुद्धा निष्ठावंतच आहेत. आणि त्यांनी हे सगळे सांगतायत की नवीन आहे, नवीन चेहरा आहे, असं काही नाहीये. त्यांच्यासाठी तो नवीन चेहरा असेल, पण आम्हाला माहितीये त्यांचा नवीन चेहरा हा नाहीये. त्यांनी रोलपर्यंत या भागात पुन्हा कमला मिल त्या साईडला कोऑपरेट सगळे जॉब वगैरे आहेत, त्यांनी खूप मुलांना जॉबला लावलेले आहे. आणि जवळजवळ ते भरपूर प्रमाणात ते सगळ्यांना मदत करतायत. आणि ते सोडून सुद्धा मुलांचं शिक्षण, कोविडमध्ये त्यांनी सुद्धा हजारो इंजेक्शन त्यांनी हे करून दिले, प्रोव्हाइड करून दिलेली आहे त्यांना. त्याच्यामुळे त्यांचा चेहरा हा नवीन आहे, विसरूनच जा. मग तेच हे झाल्याने आमच्या एरियात पण मुलांना त्यांनी थोडंफार हे करण्यासाठीच आम्ही त्यांना ह्या खूप आमच्या जिद्दीने आम्ही त्यांना निवडून देणार आहे. आणि 194 मध्ये आम्ही त्यांना निवडून देण्यासाठी तेवढा प्रयत्न करत आहोत. आणि इथल्या मुलांना पण जॉब मिळणारच हे सगळ्यांची खात्री आहे. आणि त्यांनी खूप प्रमाणात मदत केलेली आहे. असं काही नाहीये त्यांचा नवीन चेहरा आहे असं काही नाहीये. खूप प्रमाणात त्यांनी इंजेक्शन, पुन्हा शाळेचे ऍडमिशन, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यासाठी काही नवीन नाहीच आहे. 10 वर्षापूर्वी, 7-8 वर्षापूर्वी जेव्हा आपले समाधान सरवणकर नगरसेवक म्हणून होते, त्यावेळेचे फोटो व्हायरल करा. तेव्हा निशिदादा त्यांच्यावर काम करत होते. म्हणजे नवीन कसे होते, मग त्यावेळेला त्यांच्यावर काम केलं तेव्हा ते जुने होते आणि आता ते नवीन दिसतात त्यांना. मग आमचे निशिदादा जुनेच आहेत आणि ते आमच्या सोबत सतत उभे आहेत. त्यामुळे आम्हाला तेच हवेत. आणि नवीन मंडळांनी
स्वतः पहिलं स्वतःवर त्यांनी किती काम केलंय ते बघावं आणि नंतर नवीन त्यांना घोषित करावं, हे आम्हाला म्हणायचंय. गरिबांसाठी कधीही रात्री अपरात्री सगळ्यांसाठी धावून येणारे, एका कॉलवर जे स्वतःच्या हातातलं काम सोडून गरिबांसाठी धावून म्हणजे कोणाचं ब्लड डोनेशनसाठी लागेल, हॉस्पिटलसाठी कोणाला सीट हवी, आपलं बेड हवा असेल त्यासाठी, मुलांचे ऍडमिशन असू दे, कोणत्याही कामासाठी कधी नाही हा शब्द त्यांच्या तोंडात मुखात नाही. दरवेळेला हा मी आलो, 5 मिनिटं थांब, 10 मिनिटं थांब, मी आलो. कधी आमच्या स्वतःच्यासाठी, आम्ही साई सुंदरनगर मध्ये राहतो, आमच्यासाठी कधीही रात्री अपरात्री फोन केला, आमची लाईट कापली तर पहिले साहेब येतात, नंतर बाकीचे जे बाहेर कापणारी माणसं नंतर शो ऑफ करायला येतात, पण पहिले साहेब येतात. लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे BST ला कॉल करतात, तिकडच्या SRA बिल्डरला कॉल करतात, त्यांना कॉल करून पहिलं त्याने आमचं निवारण करतात. पहिलं गोरगरिबांसाठी धावणारे आपले साहेब आहेत. त्यामुळे साहेबांच्या पाठी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि 16 तारीखला गुलाल हा आमचाच असणार. निशिकांत साहेबांबद्दल बोलत तितके कमीच आहे. साहेब म्हणजे भाई एक्स्ट्रीम लेवलला जाऊन हेल्प करतात प्रत्येकाची. आणि कसं असतंय, आता रिसेंटली बघितलं तर तुम्ही महालक्ष्मी टॉवरचं जे तुम्ही बघताय, जवळजवळ बिल्डरनी भरपूर त्यांचे पैसे रखडवल्यामुळे लाईट कापली गेली आणि ते 4-5 दिवस झाले, ऑलमोस्ट 1 वीक पण पकडा तुम्ही, की ते अंधारातच राहत होते. तर निशिकांत गोविंद शिंदे हे साहेब तिथे गेल्यानंतर त्यांनी हातापाया पडल्यानंतर ती व्हिडिओ सुद्धा आहे आमच्याकडे, त्याच्यानंतर त्यांनी ते बिल हे करून लाईट बंदोबस्त करून दिला. आता बघायचं झालं तर पूर्वीचे जे कोणी नगरसेवक होते त्यांनी काय फक्त पैसे खायची कामं केलेली आहेत, बाकी दुसरं त्यांना काही आलेलं नाही. स्वतःचेच घर मोठं करतायत, कारण दुसऱ्याला एकाला चान्स द्या कोणाला तरी, कारण सगळे जे ते आले ते कसे एकमेक म्हणजे गरीब घरातून आलेले आणि ते एकनिष्ठेने राहणार आहेत. आज माझ्या समोर इकडे भाऊंच्या पुढ्यात माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, ती तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हा मुलगा किती एकनिष्ठ आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे एकनिष्ठता किती या मुलामध्ये आहे बघा, केवढासा मुलगा आहे हा. कारण ह्याला अजून म्हणजे बघा तुम्ही की आमचं तर वेगळंच आहे, आम्ही पण साहेबांसाठी वाटेल ते करू शकतो, पण निशिकांत शिंदे साहेबांना भरघोस मतं पडणार आणि सीट ही आमचीच असणार, हे 100% आहे, किती काय झालं तरी. निशिकांत शिंदे हे आमचे पहिल्यापासून म्हणजे आमचे स्थानिक आमच्या मंडळातले रहिवासी आहेत. आणि बघायला गेलं तर एक आमचा दादा आहे आणि आमच्यासाठी त्यांनी एवढं खूप काही केलं आहे की लोअर परेलमध्ये जे जेव्हा राहत होते, म्हणजे आता पण राहत आहेत, तर शाळेसाठी लहान मुलांना शाळेसाठी वगैरे खूप म्हणजे मदत वगैरे केलेली आहे. तिकडचे काही अडचणी वगैरे काय असतील तर त्यांना कॉल केला तर अपरात्री ते धावत येणारी माणसं आहेत. सुनील दादा, निशिकांत शिंदे, आपले दादा वगैरे म्हणजे आपले धावणारे आहेत. परत हॉस्पिटलची जी वगैरे काय प्रॉब्लेम होते, व्हेंटिलेटर पाहिजे होती, काय पाहिजे होते, तर आमच्या एका फोनसाठी ते आमच्यासाठी धावण्यासाठी नक्की हे होते. कारण मी खूप वर्ष राजकारणामध्ये आहे. मी त्यांना इतका बघायला लागलं, म्हणजे लोक जेव्हा कोविड चालू होतं ना, तेव्हा त्यांनी खूप मोठा कॅम्प भरवला व्हॅक्सिनेशनचा. आणि मी स्वतः माझ्या इमारतीमध्ये माझ्या ओळखीच्यानं मी 20 ते 25 जणांना व्हॅक्सिनेशन घेऊन गेलो. त्यानंतर आमचे ते कुठले प्रश्न असून दे ना, की निशित दादा आणि बंधू सुनील दादा हे आमचे ते येतात काही प्रॉब्लेम असला तर एका फोनवर ते हजर होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं काम गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये ते कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांनी जवळजवळ 1000च्या वरती लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. कुठल्या कंपनीमध्ये ड्रायव्हर पाहिजे, कुठल्या कंपनीमध्ये कुठला हे पाहिजे, कुठे खूप ठिकाणी रोजगार दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा तगाड्यामध्ये भरपूर होत आहे. आणि आम्हाला आता नशीब की आधी आमच्या वॉर्डमध्ये काम करणार आहेत, सुरुवात ऑलरेडी केलेलं आहे, पण तरी जे रखडलेले प्रश्न आहेत ना ते मार्गी लागणारच आहेत 100%. एक तर खरं तर म्हणजे मराठी मुद्दा, मराठी भाषा, मराठी अस्मिता प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी केलेली कामं आणि या पुढे जे काय करणार कामं, त्या मुद्द्यावर त्यांना म्हणजे मतदान केलंच पाहिजे. आणि करणार लोक खूप म्हणजे एक्साइटेड आहेत की बाबा यांना वोटिंग करून यांना निवडून आणायचंच आहे आणि ते होणारच आहे आणि 100% निवडून येणारच आहेत. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.